नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर तालुक्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. पंढरपूरच्या अर्थकारणाच्या बाजून अत्यंत महत्त्वाचं असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 साखर जी काही गोडवान आहे ती सील करण्यात आली होती आणि नंतर आता आम्ही मुलाखत करताना अशी बातमी येते की ते जे सील होतं ते आता काढण्यात येणार आहे. खरं तर या सगळ्या अनुषंगानं अभिजित पाटील जे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांनी आपली राजकीय भूमिका बदललेली आहे. 4 ते 5 दिवसापूर्वी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यासोबत फिरत होते. त्यांची राष्ट्रवादीची काही विचारधारा आहे ती लोकांमध्ये मांडत होते. मात्र कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला मदत करा, अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत त्या माध्यमांमधून अभिजित पाटलांनी मांडल्या आणि त्यानंतर आज कारखान्याचं जे काही सील आहे, जी काही कारवाई आहे ती स्थगित करण्यात येते अशी माहिती आहे. खरं तर या सगळ्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज आपल्यासोबत अमरजित पाटील आहेत. अमरजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन औदुंबराव पाटील यांचे नातू आहेत आणि औदुंबरावांचा जो काही गट आहे त्याचे ते नेते आहेत. खरं तर काय नक्की अमरजित, तुमचं मनपूर्वक स्वागत ह्या सगळ्या मुलाखतीमध्ये. कसं बघताय विठ्ठल कारखान्यावरची कारवाई आणि आज आता आपण मुलाखत करताना अशी बातमी येते की ते जे काही सील आहे किंवा कारवाई स्थगित करण्यात येते, तर ह्या 2 घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघताय? 26 एप्रिलला अशी बातमी आली की राज्य सहकारी बँकेनं विठ्ठल सहकारीवरचे 3 गोडाऊन जे साखर पोती भरलेले आहेत ते सील केले. आता अशी मुलाखत आपण घेत असतानाच बातमी येते की ते सील काढण्यात येत आहेत. 25 तारखेपर्यंत म्हणजे 25 एप्रिलपर्यंत त्या जी कारवाई होती त्याच्यावरती स्टे होता आणि स्वतः कारखान्याचे विद्यमान चेअरमन जे आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की 25 तारखेला काहीतरी न्यायालयासमोर युक्तिवाद झाला, राज्य सहकारी बँकेनं त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्याच्यानंतर ह्यांना जो स्टे दिलेला होता संचालक मंडळाला तो स्टे उठवला गेला म्हणून इमिजिएट 26 तारखेला कारवाई केली गेली, गोडाऊन सील केले गेले. आता हे गोडाऊन सील केले गेल्यानंतर आज तुम्ही आता लगेच सांगता की आता म्हणजे आज 3 तारीख आहे, तर आज लगेच सील काढलं गेलं आहे आणि आज सील काढताना मी जस्ट आत्ता तुमच्याशी बोलायच्या आधी काही प्रतिक्रिया बघत होतो. त्याच्यामध्ये म्हणजे ज्या दिवशी ही कारवाई, आता फरक बघा की ज्या दिवशी ही कारवाई झाली त्यावेळेस चेअरमन असं म्हणतायत की ही जी कारवाई आहे ती राजकीय दबावातून झालेली आहे किंवा मला कारखाना वाचवायचा आहे, कारखाना वाचवायसाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे वगैरे. आणि आत्ता जस्ट ज्यावेळेस हे सील काढायचं ठरलं आहे त्यावेळेस त्यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवरनं मुलाखत देताना असं सांगितलं की ही कारवाईचा आणि राजकीय काही संबंध नाही आहे. म्हणजे जे व्यक्ती 4 दिवसाखाली म्हणतायत की ही कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित आहे, ते आता सील काढताना सांगतायत की राजकीय हेतूचा ह्याच्यात संबंध नाही. मग आता मूळ मुद्दा असा येतो, जर ही हेतू नाही, राजकीय हेतूनं प्रेरित नाही आहे कारवाई, तर मग तुम्ही पक्ष बदलायचा निर्णय का घेतलेला आहे? हा प्रश्न पंढरपूर तालुक्यातील जनतेनं आता त्यांना विचारला पाहिजे. तसं बघायला गेलं तर अनेक प्रश्न विचारायचे आहेत, आता इथून पुढं अनेक प्रश्न विचारायचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हीच आज सांगता की ही काय राजकीय हेतूनं प्रेरित कारवाई नाही आहे किंवा ह्या कारवाईचा सील काढण्याचा आणि सील करण्याचा काय राजकीय संबंध नाही आहे, आणि मग तुम्ही भाजपचा प्रचार करायचं का ठरलेला आहे? ह्याचंही उत्तर त्यांनी द्यावं लागणार आहे. आता नाही म्हणजे काल परवा दिवशी विठ्ठल कारखान्यावर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही जरी भाजपसोबत जात असलो तरी त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आमची साखर जी आहे ती आज गोडाऊनमध्ये आहे, शेतकऱ्यांचा ऊस आम्ही आणलेला आहे आणि शेतकरी ती साखर विकल्याशिवाय शेतकऱ्यांची देणी देता येणार नाहीत, त्यामुळे मी शेतकऱ्यांसाठी ही भूमिका घेतली असं त्यांचं मत आहे. तर मग शेतकऱ्याच्या दृष्टीने ही भूमिकाकडे कसं बघताय तुम्ही? ही कारवाई ते स्वतः सांगतायत की मुळामध्ये आत्ताची सुद्धा त्यांची कमेंट किंवा जी भूमिका आहे ते आपण नीट पाहिली तर लक्षात घ्या, ते अजूनही हे मान्य करायला नाहीत की हे त्यांच्या कारकिर्दीतल्या गाळप हंगामांमध्ये सुद्धा जे थकीत आहे त्याच्यावरची त्या कारवाईमध्ये त्याचासुद्धा समावेश आहे हे स्वतः आता अजूनसुद्धा ते मान्य करायला तयार नाहीत. ते कायम काय सांगतायत, हे पूर्वीच्या संचालक मंडळाचं जे काय होतं त्यांच्या विरोधातली कारवाई आहे. बरं ठीक आहे,
पूर्वीच्या संचालक मंडळाच्या विरोधातली कारवाई असं आपण मांडलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो. ज्या वेळेस ह्याच चेअरमनच्या दाव्यामध्ये किंवा ह्या संचालक मंडळ अधिकारावर आलं, पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ह्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव घेतलेला होता. साधारणतः मला वाटतं 18व्या नंबरचा का काय तो 8व्या का 18व्या नंबरचा ठराव होता. तो अजेंडावरती मी बघून सांगेल. त्याच्यात असं म्हणलेलं होतं की पूर्वीच्या संचालक मंडळानं जे काही बेकायदेशीर केलेलं असेल त्या सगळ्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईच्या करण्यासंदर्भात आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेत आहोत. लोकांनी आवाजी मतदानानं अगदी मी सुद्धा सांगितलं होतं की हो करा कारवाई. त्याचं काय झालं? जर पूर्वीच्या संचालक मंडळावर तर ही कारवाई असेल तर तुम्ही कारखान्याच्या वतीनं पूर्वीच्या संचालक मंडळानं जर तुम्ही ठराव घेतला आहे की बाबा काय अफरातफर झालेली आहे, काही निधीचा असेल किंवा गैरकारभार झाला असेल तर तुम्ही तर रीतसर ठराव घेतलेला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी करून तुम्ही ते लोकांसमोर आणायला पाहिजे होतं. आता झाली ना 2 वर्ष झाली, त्याचं तुम्ही कागदोपत्री काही दिलेलं नाही अजून लोकांना. आणि राज्य सहकारी बँकेची कारवाई 100% जुन्याचा हिशोब धरून आहे. परंतु राज्य सहकारी बँकेनं 11 जानेवारी 2024ला जी तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टरित्या गळीत हंगाम 22-23चा उल्लेख आहे. मग 22-23चा हंगाम कोणी पार पाडलेला आहे? मग त्या 22-23च्या हंगामातल्या थकीत कर्जाचा सुद्धा त्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे. मग आता हे काय पूर्वीच्याचं कर्ज आहे का? मग हे ते मान्य करायला तयार नाही. त्यांना अजूनही तेच सांगतात की नाही ते पूर्वीच आहे. तर मला वाटतं की हे थोडंसं त्यांचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आहे किंवा ते जाणीवपूर्वक काय झालं आहे. एक असतं की माणूस ज्यावेळेस खरं बोलतो ना त्याला अनेक गोष्टी लक्षात ठेवायची गरज लागत नाही. पण माणूस ज्यावेळेस सातत्यानं खोटं बोलतो त्याला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि बऱ्याचदा असं होतं की सातत्यानं खोटं बोलल्यानंतर आपण काय बोलतो हे लक्षात राहत नाही माणसाच्या, आणि त्यातून त्यांची ही अशी वक्तव्य आता येत आहेत. तुम्ही लक्षात घ्या की सातत्यानं चेंज होत चाललेलं आहे सगळं. आता हे म्हणतात की बाबा कारवाई म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की मीटिंग आम्ही घेतली आणि कारखाना वाचवण्यासाठी कारवाई. त्यात त्यांचं एक फेमस वाक्य त्यांनी टाकलं होतं की वेळ प्रसंगी मी स्वतःला घाण ठेवीन. भाजपमध्ये घाण ठेवतील किंवा भाजपची पतपिढी आहे का घाण ठेवायला? की भाजपनं काय आता हे काढलं आहे का तारण वगैरे द्यायचं की माणसं घाण ठेवायची आणि तुम्हाला मदत करायची, असं काय आहे का? मग भाजपमध्ये घाण ठेवणं म्हणजे काय? आणि जर कारवाई राजकीय नाही तर पक्ष का बदलला, भूमिका बदलली, कशासाठी बदलली भूमिका? ह्याचंही उत्तर द्यावं त्यांनी. आता तुम्हाला ठामपणानं असं वाटतंय का म्हणजे ही जी काही त्यांच्यावर कारवाई झाली किंवा कारखान्यावर कारवाई झाली हा एक त्यांच्या प्रोसेसिंगचा भाग होता सुरुवातीपासून जी काही 2021पासून जी काही प्रकरण ती आहे का राजकीय राजकीय दबाव आहे असं तुम्हाला ठाम कशामुळे वाटतंय? एक आहे, तुम्हाला मी या ठिकाणी एक दाखवतो, माझ्याकडे ते आहे. ज्या वेळेस कारखान्यावरती आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये यांचा प्रवेश झाला त्या प्रवेशानंतरच त्यांनी मला वाटतं 1-2 दिवसातच दिव्य मराठी दैनिकाला त्यांनी स्वतः माहिती दिली होती की माझा जो प्रवेश झाला राष्ट्रवादीमध्ये तो नाईलाजान झाला असं त्यांनी सांगितलेलं. ही त्याचं कात्रण हे तर सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यात ते काय म्हणतायत की पवारांची प्रतिष्ठा जपण्यासाठी म्हणतायत. आता पवार साहेबाची हे प्रतिष्ठा जपणार म्हणजे हे खरंच आता फार मोठे आहेत ना. त्यामुळं रविवारच्या शेतकरी मेळावा पक्षप्रवेशासाठी नव्हे तर बायो CNG प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी होता. पक्षप्रवेश असता तर कार्यक्रम आणखी मोठा घेतला असता, पण ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाईलाजाने प्रवेश करावा लागला असं त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. आता खरं बघायला गेलं तर याचा अर्थ असा निघतो की ते नाईलाज असतं हित होते. आणि आता हे जे काही चाललं आहे, जर तुम्ही आज सांगताय की आज सील काढले गेले तर मग हा एक कारवाईचा फार्स होता का? की कारवाई दाखवायची तुम्हाला जायचंच होतं. मुळात सगळ्यांना माहीत आहे की ह्यांचे पूर्वपार जे राजकीय संबंध आहेत किंवा व्यावसायिक संबंध आहेत ते कुठल्या पक्षातील लोकांशी अधिक आहेत. आणि त्यामुळं त्यांना जायचंच होतं, फक्त निमित्त मिळत नव्हतं. ते निमित्त त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीचं करून
ह्या निमित्तानं हे कारवाईचा फार्स उभा करून केलेला आहे असं मला तर या ठिकाणी वाटतं. काल शरदचंद्र पवार माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की राजकीय दबावामुळं हे झालं आणि आज अभिजित पाटील माध्यमांशी बोलताना TV9शी बोलताना मी बघितले की ते म्हणलेत की राजकीय नाही. मग काय नक्की हे कसं बघताय याच्याकडे? आदरणीय पवार साहेब हे ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम करतात, विश्वास ठेवतात, तर ते मनापासून ठेवतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि बऱ्याचदा आपल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांचं किंवा सर्वसामान्यांचं असं एक मत आहे की पवारसाहेबांना सर्व गोष्टी मुळापासून माहीत असतात असा आपल्या सर्वांचा एक समज आहे आणि त्या माहिती असतात. पण बऱ्याच वेळा मी ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे की बऱ्याच गोष्टी साहेबांसमोर अनेक लोक चुकीच्या पद्धतीनं मांडून स्वतःला पाहिजे तो स्वार्थ साधताना मी बघितलेले आहेत. म्हणजे यातलं मी उदाहरण तुम्हाला आवर्जून सांगेन. पूर्वीच्या वेळेस भारतनाना भालके जे चेअरमन होते आणि कामगारांच्या पगाराचा वगैरे प्रश्न निर्माण झाला आणि कारखान्याची लाईट वगैरे तोडण्यात आलेली होती. त्यावेळेस ज्यावेळेस मी पवारसाहेबांना काही कामगारांच्या शिष्टमंडळासह भेटलो तर आदरणीय पवारसाहेबांसमोर आम्ही ज्यावेळेस ही सगळं वस्तुस्थिती ठेवली तर पवारसाहेबांनी स्पष्टरित्या असं सांगितलं की म्हणले मग हे जर म्हणजे बोलता बोलता कामगार म्हणले की साहेब 2-2.5 महिने झालं कारखान्यावर लाईट नाही आणि आमचे पेमेंट पण थकलेले आहेत, वर्ष झालं पेमेंट थकलेले आहेत. तर पवारसाहेब मला स्पष्टरित्या असं म्हणाले होते की म्हणले वर्षभर पेमेंट नाही. म्हणलं होय साहेब, कामगारांना विचारा. नाही म्हणले मग मला कोणतर चुकीची माहिती देते, मला कोणतर चुकीची माहिती दिली आहे म्हणले, कारण मला सांगण्यात आलं की म्हणले फक्त 6 महिन्याचं पेमेंट थकलेलं आहे म्हणून. म्हणजे एक लक्षात घ्या, साहेबांपाशी जी लोक जातात ती 100% खरं बोलून येतील असं काही नाही. आणि त्यामुळं साहेबांचे सोर्स दांडगे, शेवटी साहेबांचं कसं आहे की साहेब त्याची माहिती घेतात, करतात आणि खरं ज्यावेळेस साहेबांच्या समोर येतं त्यावेळेस त्याची ते म्हणतात ना की साहेबांच्या मग काठीमध्ये आवाज नाही आहे पण वळ मात्र जोरात उठतो. आणि आज जर हे म्हणत असतील की बाबा ह्या कारवाईचा संबंध नाही काय नाही, तर मग तुम्ही पवारसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. पवारसाहेबांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलेला असं म्हणावं लागेल. तुम्ही पवारसाहेबांशी गद्दारी केलेली आहे. जे अजितदादांनी केलं ह्या वयामध्ये पवारसाहेबांच्या संबंधात तेच तुम्ही केलेलं आहे. तुमच्यात मग अजित पवारांमध्ये फरक काय राहिला? अजित पवारांनी ऐन काळामध्ये मोक्याच्या टायमाला पवारसाहेबांची साथ सोडलेली आहे आणि तुम्ही आज जेव्हा अत्यंत अटीतटीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे लोकसभा निवडणूक, त्या टायमाला तुम्ही पवारसाहेबांची साथ सोडताय. मग ही पवारसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणं नाही तर दुसरं काय आहे? उघड आहे हे. अभिजित पाटील जेव्हा राष्ट्रवादी पक्ष फुटला, अजित पवारांचा एक वेगळा गट झाला, राष्ट्रवादी वेगळी झाली, शरद पवार वेगळे झाले, तर अभिजित पाटलांची काही स्टेटमेंट अशी ऐकण्यात आली होती की ह्या वयात शरद पवारांना एकटं पडू द्यायचं नाही. मी तेच सांगतो की ह्यांना बऱ्याचदा काय झालं आहे की आपण काय बोलतोय आणि पूर्वी काय बोललोय ह्याचं त्यांना आता ताळमेळ राहिना झालेला आहे. एकटं पडू द्यायचं नाही पवारसाहेबांना. मग का गेल्यात आता? ह्याचं उत्तर द्यावं ना त्यांनी. भाजपकडे का गेले? एकीकडे म्हणताय राजकीय हेतूशी प्रेरित नाही आहे कारवाई, परत तुम्ही फडणवीसांना भेटताय. बरं, फडणवीसांना भेटल्याबरोबर लगे तुमचा एक 4-8 म्हणजे आज लगे तुमचे कारखाने सील काढले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा जोक लक्षात घ्या, म्हणजे विनोदाचा भाग असा आहे, ज्या दिवशी गोडाऊन सील होत आहेत, गोडाऊन समोर उभारून हे चॅनलला बाईट देत आहेत आणि कुणीतरी पत्रकारांनी विचारलं की किती साखर सील झाली. कारखान्याच्या चेअरमनला माहीत नाही की गोडाऊनमध्ये साखर किती आहे. ते सांगतात की नाही काहीतरी 1 लाखभर पोती असतील. ॲक्च्युअल आहेत किती पोती? हे कुठं तर मला वाटतं हे सगळं गोडबंगाल आहे. हा कारवाईचा फार्स उभा करण्यात आलेला आहे कारण का एक जाण्याचा मार्ग तयार करण्यात यावा. भाजपकडे जायचंच होतं. मुळातच त्या संस्कारात आणि त्या विचारधारेत वाढलेले आहेत. मुळात काय, माढा असेल किंवा सोलापूर असेल, माढा मध्ये तर त्यांच्यासाठी एवढं वातावरण चांगलं होतं. सध्या शरद पवारांना सहानुभूती आहे. मोहिते पाटलांच्या शिवरत्नवर भाषण करताना ते म्हणलेत की आता मला आमदार झाल्यासारखं वाटायला लागले इकडं असल्यामुळं. आणि मग ते अशी भूमिका का बदलतील? म्हणजे काय गरज काय आहे भूमिका बदलायची? इकडं सगळं चांगलं चाललं होतं. मी पूर्वीपासून सांगतोय, अनेक लोकांना ते पटत नव्हतं पण आता कदाचित पटल. मला पूर्वी असं वाटायचं की ते चांगले उद्योगपती आहेत
आणि ते चांगले उद्योगपती आहेत असं वाटत असताना मी हेही सांगत होतो की ते चांगले राजकारणी नाही आहेत, त्यांना राजकारण फार कमी कळतं. तर त्यावेळेस लोकांना ते पटत नव्हतं. लोक म्हणायचे की नाही, त्या अमरजीतला सवय आहे की कुणाला काहीतरी म्हणल्याशिवाय ह्याला दम निघत नाही. पण तसं काही नाही आहे. पण आज हे सिद्ध झालं आहे की हे राजकारणी तर नाहीतच, पण चांगले उद्योगपतीसुद्धा नाही आहेत. जर ही सगळं थकीत वगैरे प्रकरण होईल आणि तुम्ही जे सांगताय की माड्यामध्ये बाबा ह्यांना एवढं वातावरण चांगलं होतं वगैरे, हे कोणी सांगितलं की वाड्यामध्ये वातावरण चांगलं? स्वतः म्हणत होते मला आमदार झाल्यासारखं वाटायला लागलं. मला राष्ट्रपती झाल्यासारखं वाटतंय हो, मलाही राष्ट्रपती झाल्यासारखं वाटतंय. उद्या जर कुणाचं काही सरकार आलं, मी असं स्वप्न बघू शकतो. लोकशाहीमध्ये स्वप्न बघायला काय बंदी आहे का? स्वप्न जरूर बघावीत ना. पण हे कसं आहे, मग आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करायला सोडून तुम्ही तुमचाच प्रचार करत होता की, म्हणजे माइंडसेट फक्त काय आहे की आमदारकी. आणि वस्तुतः असं आहे, माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांना माहीत आहे की विठ्ठल सहकारी ही संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. बरं, हे आज माहीत आहे का त्यांना? इलेक्शन लढायच्या आधीपासून माहीत आहे. हे जर खरंच जनतेतून ह्यांना जनतेचं पाठबळ असलं असतं मोठं, तर कुठलाही समंजस माणूस काय म्हणला असता की जी संस्था आपली अडचणीत आहे त्या संस्थेच्या संस्था चालकांना, चेअरमननं राजकारणापासून 4 हात लांब राहिला असता. राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी थोडीशी बाजूला ठेवली असती आणि संस्था पहिल्यांदा मूळ पदावर आणली असती. एक लक्षात घ्या, आता काही जण म्हणतील की नाही त्यांनी पहिल्यांदा थकीत बिलं दिली, थकलेली बिलं दिली. ती बिलं दिली कशी? 1,09,000 पोती बालक्यांच्या काळातली शिल्लक होती गोडाऊनला. आता तेच त्यांनीच सांगितलेलं. माझ्याकडचं तर मी पदरचं काही सांगत नाही, त्यांच्या मुलाखती काढून बघा. कदाचित आता असं होईल की आपली ही मुलाखत झाल्यानंतर ते काही फॉर्मॅट सिस्टीम असेल तर त्याच्यातनं त्या जुन्या मुलाखतीसुद्धा डाउनलोड करायला लावतील, डिलीट करायला लावतील. पण ते ठेवलेलं आहे डाउनलोड करून ऑलरेडी सगळ्यांनीच. मुद्दा असा की 1,09,000 पोती विक्री केली म्हणजे, आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही 35 कोटी रुपये राज्य सहकारीचे भरलेले आहेत. बरं, राज्य सहकारीचे 35 कोटी रुपये भरले सांगत असताना हे झालं पूर्वीचं. तुम्ही तुमच्या कार्यकाळात आत्तापर्यंत पैसे किती भरले हे तुम्ही सांगत नाही. बरं, कारखाना तुम्ही सुस्थितीत चालवताय किंवा तुम्ही जुनी बिलं दिली असं सांगताय, चालूचे कामगारांचे पगार दिले सांगताय, पण पूर्वीचे जे कामगारांचं म्हणजे पूर्वी हे संचालक मंडळ अधिकारावर यायच्या आधीचे थकीत पगार आहेत कामगारांचे, त्या पगारापैकी किती पगार दिलेले आहेत? प्रॉव्हिडंट फंड भरलेला आहे का? किंवा त्यांचा शेवटचा जो एखादा कामगार रिटायर झाल्यानंतर त्याचा जो पूर्ण पगार असतो किंवा ज्या काही त्याच्यात राहिलेले आहेत सगळ्या त्याच्या हक्क अधिकाराच्या विषयी ते पूर्ण झालेले आहेत का? ह्याच्या संदर्भात काहीच नाही आहे. कामगारांची रोज ओरडतात, कामगार न्यायालयात जात आहेत, कामगार आयुक्तालयापाशी जात आहेत, प्रत्येकाला सांगायचं आज देतो उद्या देतो. हा विषय हा मॅनेजमेंट चांगली नसलेल्याचा प्रकार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं विठ्ठल सहकारीच्या सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना आव्हान आहे की ठीक आहे हो, हे जे सातत्यानं सांगतायत ना, मी 2 वर्ष बंद पडलेला कारखाना चालू केला. अहो, 2 वर्ष बंद पडलेला कारखाना चालू करणं हे जसं महत्त्वाचं असेल, तर मला वाटतं की एखादा कारखाना मुळातून उभा करणं हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे हो. ते फार मोठं कर्तृत्व आहे जे पूर्वीच्या लोकांनी केलं आहे. आता हे सांगतात की 10 लाख मेट्रिक टन गाळप केलं. पूर्वी झालं नव्हतं का? पूर्वी विठ्ठल सहकारीचं 10 लाख मेट्रिक टन गाळप झालेलं आहे का? नाही, झालेलं आहे. बरोबर आहे. मग फक्त आता फरक काय सांगतो, म्हणजे अगदी अण्णांपासनं ते माझे वडील चेअरमन होते, नंतर वसंतराव काळे चेअरमन झाले, नंतर भारत नाना झाले, नंतर भगीरथ झाला. ह्या सगळ्या चेअरमनमध्ये ह्या चेअरमनमध्ये फक्त एवढाच फरक आहे की ते सगळे चेअरमन हे जाहिरात करत नव्हते. हे मात्र प्रचंडरित्या जाहिरात करतात. काम छोटं करतात पण जाहिरात मात्र मजबूत करतात प्रत्येक गोष्टीची. ही अभित पाटलांनी क्रशिंग अडचणीत असताना 10 लाखाच्या आसपास 10 लाखाच्या वर नेलं किंवा शेतकऱ्यांची देणी बऱ्यापैकी देत आणलेत, पाठीमागले काही तर राहिलेत ह्या महिना 2 महिन्यातली. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की ही कारवाई टाळता आली असती का अभित पाटलांना? काय करायला पाहिजे त्यांनी कारवाई टाळायसाठी? काय वाटते तुम्हाला? ह्यातनं तोडगा निघाला असता? कारवाई टाळायला मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला मी जे आता सांगतोय की तुम्ही नुसती शेतकऱ्याची बिलं देणं म्हणजे कारखाना चांगला चालवताय किंवा तुमचं व्यवस्थापन चांगलं आहे असं नाही. तुम्हाला हा बॅलन्सच घालावा लागतो
की राज्य सहकारी बँकेचे पैसे किंवा विविध वित्तीय संस्थांची तुम्ही घेतलेली कर्ज तुम्ही इकडं सभासदांचंही देणं दिलं पाहिजे, वित्तीय संस्थांचंही देणं वेळेवरती गेलं पाहिजे, किंवा अन्य काही व्यापाऱ्यांकडनं जे काही हात उसने तुम्ही घेतले असतील तेही गेलं पाहिजे. हा सगळ्याचा बॅलन्स घालणं म्हणजे आदर्श व्यवस्थापन आपण त्याला म्हणू शकतो. तुम्ही काही जणांचं पूर्ण ठेवताय आणि इकडं मात्र तुम्ही काय करताय की काही जण म्हणतात दराची स्पर्धा लावली. ठीक आहे, चांगलं केलं. दराची स्पर्धा लावताना पण बँका महागा ठेवल्यामुळं ही कारवाई झालेली आहे, हे लक्षात घ्या. बँकांचं न भरल्यामुळं कारवाई झालेली आहे. आज घडीला हे ज्यावेळेस तुम्ही पैसे लोकांचे महागं ठेवताना इकडं दराची स्पर्धा लावताय, हे कशासाठी लावताय? तर तुम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे म्हणून. आणि मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की केवळ ह्याच आणि अशाच राजकीय महत्त्वाकांक्षेमुळं विठ्ठल सहकारीचं आजवरचं जे काही वाटोळं झालेलं आहे ते फक्त राजकीय महत्त्वाकांक्षेमुळं झालेलं आहे. अगदी मग ते भारतनाना भालकेंच्या काळामध्ये सुद्धा तेच झालं. वसंत काळेंनी खरं तर याची सुरुवात केली. वसंतराव काळेंनीच्या काळामध्ये ह्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर भारतनानांनी त्याच्यामध्ये अक्षरशः कळसच चढवला. भगीरथनं राहिल्याला काही ते कळसाला परत रंगरंगोटी वगैरे केली असेल. आणि आता हे त्याच्या पुढं आहेत. ह्यांनी सुवर्ण कळस लावायचं ठरवलेलं दिसतंय त्याच्यावरती. म्हणून मी मागंसुद्धा म्हणलं होतं की आपल्याकडं मराठीत म्हण आहे की नवा गडी नवं राज्य. म्हणून मी मागंसुद्धा एका मुलाखतीत म्हणलं होतं की ज्या दिवशी तक्रार दाखल झाली त्यावेळेची माझी मुलाखत आहे की नवा गडी आणि राज्य जुनंच आहे का, हे लक्षात घ्या. काही विसरलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या की ह्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला ह्यांनी आवर घालायला पाहिजे. कारखाना एके कारखाना चालवा, तुम्ही आदर्श निर्माण करा. पण आता हे लक्षात आलं आहे ह्यांचे जर अशा पद्धतीचे व्यवहार असतील तर हे चांगले बिझनेसमॅन नाही आहेत, चांगलं व्यवस्थापन नाही आहे. नुसतं फक्त कुठला नटबोल्ट कुठं लागतो, स्टीम किती द्यावी लागती, प्रेशर किती द्यावं लागतं, ह्या ज्ञानाला काडीची किंमत नाही. हे प्रॅक्टिकली तुमचं व्यवहारात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला काय करायचं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की हे फार काळ चालेल. आता काय परिणाम होतील माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर अभिजित पाटील भाजपमध्ये गेल्यामुळं, काय वाटतंय तुम्हाला? मुळामध्ये आता ते भाजपमध्ये गेल्यात का, कारण ते अजूनही मान्य करायला तयार नाहीत की ते गेल्यात म्हणून. पाठिंबा दिलाय त्यांनी उमेदवारांना. आता म्हणजे कसं पाठिंबा म्हणजे आता कारखान्यावर मिटिंग घेत आहेत की भाजपला मतदान करा म्हणून सांगतायत. बरं ते तो स्वतः सांगतात की फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मी काल जे एक लिहिलं की फडणवीस मदत करतो म्हणल्यात, म्हणजे नेमकी कशी मदत करणार आहेत फडणवीस, हे कुठल्या मार्गानं मदत करणार आहेत हा खरं पाहण्याचा औत्सुक्याचा मुद्दा आहे. आता काय कसे करू शकत सांगावं त्यांनी, फडणवीसांनी सांगावं की आम्ही त्यांना ह्या लिगल मार्गानं ह्याच्यामध्ये मदत करणार आहे. मी 7 वर्ष तज्ज्ञ संचालक होतो. आता बॉडीवरती एका बँकेचा संचालक आहे, निवडून आलेला आहे. एखाद्या थकीत प्रकरणामध्ये फार तर आपण हप्ते पाडून देऊ शकतो. एखादा व्यक्ती डिफॉल्टर आहे, त्याला परत नव्यानं कर्ज कसं द्यायचं, बरं द्यायचं जरी ठरलं काहीतरी नियम काढून, समजा नियमाला मुरड घालून, मॉर्गेज घ्यायला नको. विठ्ठल सहकारीकडे मॉर्गेज काय आहे द्यायला आता सध्या, स्वतःचं ओन मॉर्गेज काय आहे ते मॉर्गेज नाही म्हणून संचालक मंडळाच्या वैयक्तिक कर्ज म्हणजे प्रॉपर्टीवरती कर्ज उचललं असं ह्यांनी सांगितलेलं आहे. मग आणखी काय दाखवणार आहे तुम्ही, किंवा आणखी कुठली गोष्ट दाखवणार आहे की ज्यातून हे फार तर ह्या प्रकरणामध्ये हप्ते पाडून मिळतील. म्हणजे काय होईल, आजचं मरण उद्यावर ढकललं जाईल. पण हा मूळ मुद्दा आहे की 22-23 चा जो तक्रारीमध्ये उल्लेख आहे की ह्यांनी उपपदार्थाचे म्हणजे इथेनॉलचे पैसे भरलेले नाहीत, कोजनचे पैसे भरलेले नाहीत, साखर विक्री जी केली त्याच्यावरती जे 800 रुपये टॅगिंग आहे ते भरलेलं नाही, ह्याच्या रकमा त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये. मग हे जर पैसे भरलेच जात नसतील तरी कारवाई किती दिवस टाळणार आहे. आणि आता जे तुम्ही म्हणताय की बाबा ह्यांच्या जाण्यानं काही फरक पडणार आहे का, मला एक माहीत आहे की पंढरपूर तालुका जो आहे त्यातल्या त्यात माड्याला जोडलेली जी 42 गावांनी सांगोल्याला जोडलेली अशी म्हणजे साधारणतः 58 ते 58च्या आसपास गावं असतील ही सगळी. तर ही जी गावं आहेत ही मुळातच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळं
मला वाटत नाही की कोण गेलंय म्हणून किंवा कोणी किती जरी बाबा मी लोकांच्या भल्यासाठी चाललोय, माझी अडचण आहे म्हणून, म्हणजे अगदी पवार साहेबांना सुद्धा हे माहीत असणार आहे की हे कशासाठी गेल्यात. पण आता शेवटी कसं आहे, राजकारण आहे, ते भाजपच्या शेवटी पथ्यावर पडावं, भाजपवरती याचं खापर फुटावं. आणि साहेबांनाही माहीत आहे, हा त्यांच्यावरती प्रेम करणारा तालुका आहे. कोण कुठं जरी गेलं ना, हिथं 100% माढा लोकसभा मतदारसंघामध्ये याचा फायदा जो आहे किंवा लोक जे आहेत ते पवार साहेबांच्याच पाठीशी राहणार आहेत, तुतारीलाच मतदान करणार आहेत. पक्षाला काय फरक पडायचा नाही म्हणताय तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या. स्वतः अमित पाटलांचं राजकीय भविष्य काय वाटते तुम्हाला, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा त्यांच्या राजकीय करिअरबद्दल काय ह्या घडामोडीमुळे परिणाम होतील? राजकीय आता त्यांना एक आहे की त्यांना जर उद्या काही कुठं उभं राहायचं तर त्यांची ती जगजाहीर इच्छा आहे की मला आमदारच व्हायचं आहे, किंवा आता ते म्हणतात की मला झाल्यासारखं वाटतंय बहुतेक. म्हणजे आता त्यांनी मनोमन मान्य केलेलं आहे की ते झाल्यातच जमायचं असं. तर त्याला लोकशाहीची प्रक्रिया अजून पूर्णरित्या कळलेली असं मला वाटत नाही. की एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये आपण लोकांचे नोकर असतो. नेते लोक जे आहे ते आपण लोकांचे नोकर आहे, आपण लोकांचे मालक नाही आहे. आणि त्यामुळं जनतेचा जो मनाचा ठाव आहे किंवा जनतेचा जो मूड आहे तो लक्षात येणं गरजेचं आहे. ह्यांना असं वाटतं की मी सदा सर्व काळ सर्वांना फसवीन. म्हणजे अगदी तुम्हाला सांगेन, भारतानांचा असाच स्वभाव होता. त्यांनाही वाटायचं की मी सदा सर्व काळ सर्वांना फसवीन. यशस्वी झाले की आमदार झाले, यशस्वी झाले आमदार झाले. हो झाले ना, पण त्या एका आमदारकीत आम्ही सुद्धा त्यांना मदत केलीच होती की, त्या एका आमदारकीमध्ये आम्ही सुद्धा मदत केलीच होती. पण एक लक्षात घ्या, प्रयोग नवीन असेल तर लोक बघायला जातील ना. जुनाच प्रयोग परत नव्यानं सादर होणार असेल तर लोक कशाला बघायला जातील. लोक आता हुशार झालेली आहेत. आणि त्यामुळं ह्यांचं जे वाटतं की राजकीय भवितव्य काय आहे, मला वाटतं आता राजकीय भवितव्य काय आहे हे त्यांनी जास्त विचार करणं गरजेचं आहे. कारण का आम्ही तर लक्ष ठेवून आहे राजकीय भवितव्यावर. बरं, दुसरा एक विषय असा आहे की हे सगळं झालं ह्या अंगानं, म्हणजे अमित पाटलांवर दबाव असेल नसेल हा भाग वेगळा, कारखान्याचा विषय वेगळा, अमित पाटलांनी मदत करणं, पाठिंबा देणं, पक्षप्रवेश करणं हा विषय वेगळा. पण भाजपकडून हे जे काय राजकारण केलं जाते, दबावाचं राजकारण केलं जाते, वरचे नेते अशोक चव्हाण सारखे, अजित पवार सारखे दबावाला बळी पडून इकडे गेले अशा बातम्या माध्यमात येत होत्या. पण हे लोन आता आपल्या तालुक्यापर्यंत आलंय, अक्षरशः आपल्या विठ्ठल कारखान्यापर्यंत आलंय. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय, या भाजपच्या दबाव तंत्राकडे तुम्ही कसं बघताय? हे भाजपचं दबाव तंत्र नाहीच आहे हो, हे खुशीनं गेलेले आहेत हो, तुम्ही लक्षात घ्या. हे भाजपचं दबाव तंत्र नाही आहे. त्यांनी आत्ता सांगितलं ना, आत्ता जस्ट TV9ला काय सांगितलं की ही जी काय कारवाई आहे ही राजकीय हेतूनं प्रेरित नाही आहे. हे स्वतः चेअरमन सांगतायत की, मग तुम्ही का म्हणताय की ते भाजपच्या दबावाखाली गेल्यात? म्हणजे एखाद्यानं आनंद, स्वतः शरद पवार म्हणले ते आधीच्या पक्षात. हे बघा, पवार साहेबांनी म्हणणं, आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि टू बी फ्रँक म्हणजे स्पष्ट बोलायचं म्हणजे कुणी तुम्ही असो मी असो, अशा कारवाईचं जे काही इम्पॅक्ट आहे लोकांमधला हे मतात परिवर्तित करायसाठी जे बोलावं लागतं ते पवारसाहेब बोलतात. पवारसाहेब प्रॅक्टिकल राजकारणी आहेत आणि त्यांनाही माहीत आहे की कोण आलं काय आणि गेलं काय, ह्या तालुक्यातली मतं त्यांच्या पाठीशी उभा राहणारच आहेत. कारण का त्या दिवशी छत्रपती शिवाजी चौकात भाषण करताना पवारसाहेबांनी एक वाक्य वापरलं की मला आवर्जून कर्मवीर औदुंबराव पाटील यांची या तालुक्यात आल्यानंतर आठवण येते. इतक्या वर्षानंतर सुद्धा जर पवारसाहेबांना कर्मवीर अण्णांची आठवण येत असेल तर मला असं वाटतं की ती ह्याच्यासाठीच येत असेल की अण्णांची लोक किंवा अण्णांच्या विचारात संस्कारात घडलेली लोक ही पवारसाहेबांशी कायम एकनिष्ठ राहिलेली आहे. ते आजपर्यंत आम्ही सगळी लोक एकनिष्ठ आहे हे साहेबांना सुद्धा आता लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून ते त्या दिवशी बोलले असतील तसं, कारण का त्यांना माहीत आहे आसपासच्या लोकांची काय, आता नवीन आलेल्या लोकांची गॅरंटी नाही ते. त्यामुळे ते त्या हिशोबाने त्यांनी वाक्य सांगितलं असेल की नाही आता कारवाई, आणि तुम्ही आम्ही म्हणून उपयोग नाही की ही राजकीय दबावापोटी कारवाई, हे स्वखुशीनं झालेली कारवाई आहे. हा फक्त हो, ही फक्त कारवाईचा फार्स उभा केलेला आहे. कशा पाय करतील पण फार्स कशासाठी उभा? आम्हाला जायचं आहे ना. कारण काय असतं नाही, हे बघा, जिथं आपल्या आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत पूर्वीपासनं, खरं तर तिथंच जायचं होतं. पण चुकून मध्यंतरी दुसरी इष्टी पकडली होती हो.
मग त्यात इष्टी बदलायचीच होती, पण निमित्त नको का काहीतरी, म्हणून ही कारवाईचं निमित्त आहे. मग मला सांगा, गुन्हा दाखल झाला कधी? 11 जानेवारी 2024ला. बरं, तुम्हाला लगेच त्याच्यावर स्टे घेतला तर मी ठीक आहे, स्टे घेतला. स्टे घेतल्यानंतर पुढं काय झालं? गोडाऊन सील झाले. गोडाऊन सील झाल्यानंतर ह्या रकमेच्या वसुली संदर्भात राज्य सहकारी बँक जर प्रचंडरित्या आग्रहीच असली असती तर चेअरमनसह सर्व संचालक मंडळावरती जी फौजदारी गुन्हा आहे, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे ना हा, कारवाई काय झाली असती लक्षात लगे. आता तुम्हाला 7 दिवस मुदत दिली ती, त्या 7 दिवसात किती पैसे वसूल केले राज्य सहकारी बँकेनं? मग ते वसूल करायचं राहिलं बाजूला, तुम्ही डायरेक्ट कुल्प काढताय, सील काढताय. आणि अजून काय सांगतायत की त्यांच्या मुलाखतीत ते बघा, ते कसं सांगतायत की मायबाप सरकारला आम्ही विनंती केली आणि न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाचे निर्णय सरकार घेतं का? म्हणजे ह्या राज्यामध्ये जे सहकारातले आणि साखर उद्योगधंद्यातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी पूर्वी एक सांगितलं होतं की राज्य सहकारी बँक आणि साखर कारखानदार ह्यांची मिलीभगत आहे. बऱ्याच ठिकाणी ही मिलीभगत आहे. आता कसं आहे, ज्याचं सरकार असतंय त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी तिथं घडवल्या जातात. मग ही यांच्या प्रवेशाला एक रेड कार्पेट टाकायसाठी केल्या गेलेली तयारी आहे हे. हो, म्हणजे दाखवायचं. एक प्रश्न, विठ्ठल कारखान्याची निवडणूक तुम्ही स्वतंत्र लढला होता. अभिजित पाटलांचा स्वतंत्र होता, तुमचा स्वतंत्र होता आणि तिसरा एक पॅनल होता. एक चंद्रभागा या निवडणुकीत तुम्ही मित्र झाला होता, म्हणजे एका पॅनलमध्ये निवडून लढवलं. आता तुमचे मित्र म्हणायला काय हरकत नाही. काय मित्रांना काय सल्ला देणार आहे आता ह्या टप्प्यावर? एक तर मी पहिल्यांदा हे स्पष्ट करतो की विठ्ठल सहकारीची निवडणूक मी लढवली नव्हती. विठ्ठल सहकारीची निवडणूक हे युवराजदादा पाटील, ऐका ना, युवराजदादा पाटील, गणेश पाटील आणि दीपक पवार ह्या तिघांनी एकत्रित लढवली. त्यांच्या विरोधामध्ये अभिजित पाटलांचा एक पॅनल होता आणि भगीरथ बालक्यांचा एक पॅनल होता. मी फक्त त्यावेळेस युवराज पाटलांच्या पॅनलला एक लोकभावनेचा आदर करून म्हणून मी त्यांच्यासोबत होतो. त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणता की चंद्रभागेला मी यांच्यासोबत होतो, तर इथं दुरुस्ती करा की मी चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अभिजित पाटलांना पाठिंबा दिलेला नव्हता. माझं त्यावेळेचं भाषण काढून बघा. मी पाठिंबा दीपक पवारांना दिलेला आहे. आणि त्यावेळेस मी असं सांगितलं होतं की खरं तर आता ह्यातलं बेसिक हे आज विषय निघाला म्हणून सांगतो की युवराजदादा आणि दीपक पवार एकत्रित होते विठ्ठलच्या निवडणुकीला. त्या निवडणुकीचा जो काही निकाल लागायचा तो लागला. चंद्रभागेची निवडणूक लागल्यानंतर एक स्वाभाविक असं आहे की ज्या माणसानं आपल्याला साथ दिली त्या उपकारातून उतराई होणं असू द्या किंवा त्याच्या ती साथ दिली त्या शब्दाला जागणं असू द्या, म्हणून चंद्रभागेला दीपक पवारांना साथ देण्याचा शब्द किंवा एक कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं. कुणी? युवराजदादांनी. कर्तव्य पार पाडलं कुणी? मी शब्द दिलेला होता का? नाही. तरीसुद्धा मी एक असं मानतो की बाबा ठीक आहे की कुणी का असं ना, पण आपण जे सरळ स्वभाव मानवी धर्माला धरून आपण जे काही निर्णय घेतो ते सकारात्मक असले पाहिजे. म्हणून दीपक पवारांना मी पाठिंबा द्यायला ठरलं. ते पाठिंबा देताना सुद्धा मी जोगेश्वरी मिसळच्या इथं जेव्हा ते एकत्रीकरणाचा मेळावा बैठक झाली तिथंही काय सांगितलं होतं की आम्ही दीपक पवार यांना पाठिंबा देत आहे. शर्ती नाही, मुद्देच सांगतो ना. दीपक पवार यांना पाठिंबा देत आहे. दुसरा मुद्दा, दीपक पवारांनी चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये कुणाशी युती करावी ह्याचा अधिकार किंवा निर्णय आम्ही दीपक पवारांवर सोपवतो आहे. तिसरी बाब की त्यांनी ज्यांच्या कुणाशी मग अभिजित पाटलांशी युती केली किंवा कुणाशी केली होती, अगदी कल्याणराव काळेंशी जरी झाली असती तरी माझं म्हणणं तेवढंच होतं की तुम्ही ज्यांच्याशी युती कराल तुमच्या त्या पॅनलमधनं शक्य असल्यास अण्णा गटाच्या 1-2 कार्यकर्त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये संधी द्यावी अशी विनंती आहे, आग्रह नाही. चौथा मुद्दा असा की पूर्वी जर समजा हे इलेक्शन झाल्यानंतर पूर्वी जे काही चंद्रभागेचे अण्णा गटाचे सभासद असणारी लोक काही कमी केली गेली असतील तर त्यांना पूर्ववत त्या ठिकाणी सभासदत्व सन्मानानं परत केलं गेलं पाहिजे. आणि 5वा मुद्दा असा की सभासदत्व तर दिलं पाहिजे, परंतु बऱ्याचदा तालुक्यामध्ये राजकीय आखाड्यामध्ये किंवा राजकीय हेवे दाव्यातनं गट पार्टीतनं एकमेकाचे ऊस आडवाडवी होतात. तर तसा कुठलाही प्रकार चंद्रभागेचं जर इलेक्शन जिंकलं तर कुठल्याच कारखान्यावर तो होऊ नये
एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली होती. हे अत्यंत स्पष्ट आहे. माझा वैचारिक गोंधळ अजिबात काही नाही आहे. मी पाठिंबा दीपक पवारांना दिलेला होता, अभिजित पाटलांना दिलेला. मित्रत्वाचा सल्ला काय द्याला असं म्हणतोय? हां, मित्रत्वाचा सल्ला काय द्याला आता ह्या सिच्युएशन मध्ये अभिजित पाटलांना? मित्रत्वाचा सल्ला, ते सल्ले ऐकतच नाहीत कुणाचे. तर ते तुम्ही त्यांचे सल्ले ऐकत नाही आहेत. ते माझा सल्ला ऐकला असता तर एवढ्या अडचणीत आले नसते असं मला वाटतंय. आणि जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जरा आटोक्यात ठेवावी, संस्थेच्या कामकाजाकडे लक्ष द्यावं. काय आहे की एक खड्डा भरण्यासाठी 10 ठिकाणी खड्डे खाणं म्हणजे वेल मॅनेजमेंट नाही आहे. तर एक एक खड्डा व्यवस्थित बुजवणं हे वेल मॅनेजमेंट आहे. आता मी सांगायची गरज नाही आहे. परत तुम्ही म्हणसाल की तुम्ही टोमणे फार मारता. नट बोल्ट असं, प्रेशर किती पाहिजे, स्टीम किती दिलं पाहिजे, आता एवढा प्रचंड मोठा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीला आम्ही काय सांगणार आहे. तर त्यांनी त्यांच्या अनुभवाचा, अभ्यासाचा वापर करावा आणि व्यवस्थित. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये विश्वासार्हता जपली पाहिजे. ती विश्वासार्हता ह्या कालच्या प्रकरणापासून म्हणण्यापेक्षा आधीच्या पण त्यांचं जे पूर्व आयुष्य आहे सगळं, अगदी वाळू व्यवसायातलं सुद्धा, त्यावेळेसपासून ह्या सगळ्या तालुक्याला ते पूर्व आयुष्य त्यांचं माहीत आहे. आपल्याकडे एक हिंदीमध्ये म्हण आहे, जो बून से गई ना वो हौद से नहीं आती. तर ते पण आहे. आणि दुसरं असं की माणसाचा भूतकाळ आहे ना, तो माणसाची पाठ सोडत नसतो. तर त्यामुळं त्या ह्या सगळ्याचा नीट विचार करून त्यांनी त्यांची जे काही भूमिका असेल ती योग्यरित्या ठरवावी. आणि ह्या भ्रमात राहून की मी लोकला काही जरी सांगितलं तर लोक माझं ऐकतील आणि लोक माझा जय जयकार करतील. काय आजकाल जय जयकार करून घ्यायला सुद्धा प्रचंड खर्च पडतोय, लय खर्च येतो. आमचा कोण करत नाही, कारण आम्ही खर्चच करत नाही, हे लक्षात घ्या. हे खर्च करायला प्रचंड आजकाल म्हणजे जय जयकार करून घेणं सुद्धा प्रचंड खर्चिक काम झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला जरी समजत असेल तर निश्चितपणाने ते ज्यावेळेस हे बघतील तर त्यांना समजेल की मला काय म्हणायचं आहे. भाजपमध्ये जायला शुभेच्छा देणार आहे का नाही? भाजपमध्ये जायला माझा सक्का भाऊ जरी गेला ना भाजपमध्ये, तरी मी या मताचा आहे की भाजपमध्ये जाणं म्हणजे विचार आणि संस्कृती बदलणं. आणि ज्या माणसांची विचार आणि संस्कृती बदलायची भूमिका असते ती माणसं किंवा भाजपसारख्या विचारधारेच्या पक्षामध्ये जाणारी माणसं ही मानवतेचे, अखिल मानवतेचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो. जाणं तर सोडा, नुसती मदत करणं सुद्धा. आणि त्यामुळं सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, जे वैचारिकदृष्ट्या आम्ही RSSला जे वैचारिक विरोधक मानतो तेच आम्ही त्याच मोजपट्टीनं सगळ्यांना मोजणार आता. आणि त्या पद्धतीनंच त्यांना ती उत्तरं देणार आणि त्या पद्धतीचीच लढाई आम्ही त्यांच्या विरोधात लढणार. कारण का हिथं हा प्रश्न फक्त कुणाच्या जाण्या येण्याचा नाही आहे, हिथं विचार आणि संस्कृतीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आमची भूमिका प्रचंड स्पष्ट आहे की भाजपमध्ये जावा किंवा भाजपला सोबत करा, त्यांच्याशी आमचं युद्ध सुरू असणार. काही अभिजित पाटलांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया आपण या लागलेत की अभिजित पाटील बांधतील ते तोरण, ठरवतील ते धोरण, किंवा आबांनी काही जरी भूमिका घेतली तर ती शेतकरी हिताचीच आहे, आम्ही त्यांच्यासोबत असू. ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? त्यांच्या पाठीमागं जे काही एक त्यांचा कार्यकर्ता आहे किंवा ह्या तालुक्यातले जे काही शेतकरी आहेत त्यांना ऊसाची बिलं मिळालेली आहेत, मलाही मिळाली, त्यांना ऊसाची बिलं मिळालेली आहेत. मग शेतकरी त्या पद्धतीनं अभिजित पाटलांना फॉलो करत राहिलेच, हे बघा त्यांना त्याचा काय फायदा तोटा होणार नाही असं काय वाटतं का तुम्हाला? कशाचा? एक लक्षात घ्या, मुळामध्ये साखर कारखाना हा जो उद्योग आहे तो ऊस गाळण्यासाठी आहे, सभासदांचा ऊस गाळण्यासाठी आहे, त्याची पाडं गाळायसाठी काढलेला नाही. आणि जर कोण उद्या अक्षरशः मी जरी आलो आणि मी जर म्हणलं गणेश गायकवाडांना काय नाही मी तुमचा ऊस गाळप केलाय, अहो मी तुमच्यावर उपकार करत नाही हो. मला ज्या अर्थी किंवा कुणालाही जर त्या एखाद्या संस्थेवरती लोकांनी विश्वस्त म्हणून बसवलेला असेल तर हे कर्तव्य आहे, लोकसेवकाचं कर्तव्य आहे तिथं बसलेल्या की ते ज्या गोष्टीसाठी त्याला नेमून दिलंय ती काम त्यानं करावं. लोकांचा ऊस गाळप केला, लोकांना वेळेवर बिलं देणं ही कर्तव्याचा भाग आहे.
आणि मग त्याच्यामध्ये वेगळं ढोल वाजवायची काय गरज आहे? आता त्याच्यात तुम्ही जे म्हणताय की काही लोकांना वाटतंय की नाही बाबा त्यांनी काही करावं कसंही करावं, भक्त फक्त भाजपमध्येच नाही आहे तो, भक्त सगळीकडे आहेत. बरं, भक्त निर्माण होण्याला लोकशाहीत अजून कायद्यानं बंदी नाही आहे, त्याला मी काय करणार आहे? आता एखाद्याला वाटतं की बाबा नाही बाबा तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही जसं म्हणता, नेत्यानं किमान बांधावी तोरणं कार्यकर्त्याच्या घरादारावर जाऊन, कर्तृत्वाची जी काही तोरणं असतील ती बांधावी. फक्त ह्या नादामध्ये कार्यकर्त्याच्या घराचा उंबरा नीट शिल्लक राहावा, चौकट शिल्लक राहावी. नाहीतर बऱ्याचदा असं घडलेलं आहे की कार्यकर्त्याच्या उंबऱ्याला घराला तोरण बांधायच्या नावाखाली ह्या तालुक्यामधल्या अनेक घरांच्या चौकटी खिळखिळ्या झालेल्या आहेत. काही जणांनी चौकटी काढून इकून टाकलेल्या आहेत. असे उद्ध्वस्त झालेल्या कार्यकर्त्यांची यादी मी द्यायची आवश्यकता नाही. गरज पडली तर तुम्ही मी मिळून एकदा हुडकू, अशा लोकांच्या मुलाखती घेऊ, मग कळल. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, एखाद्याचं प्रेरणास्थान मानणं गोष्ट वेगळी, मी अनेकांना मानतो, तुम्ही अनेकांना मानत असाल, पण आपण कुणाचा गुलाम होता कामा नाही. अगदी कुणाचंच, अगदी माझंही नाही, तुम्ही तुमचा होणी, तुम्ही माझं गुलाम होणी इथपर्यंत. का तर गुलामी ही एक, आणि त्यातल्या त्यात व्यक्तिनिष्ठता जी आहे ती सगळ्यात घातक आहे. व्यक्तिनिष्ठता जिथं येते तिथं विकास संपतो, तिथं प्रगती खुंटती. मग तुम्ही धर्मशास्त्र म्हणा किंवा ते धर्मग्रंथातलं, आम्ही मग पुस्तकातलं समजा एखादं प्रमाण मानणं, शब्द प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य ज्याला म्हणतात, तो सगळा प्रकार आहे. मग इथं माणसाची प्रगती खुंटते. आणि पूर्वी तेच झालेलं आहे. पूर्वी म्हणजे जर्मनीचं सुद्धा उदाहरण घ्या, पूर्ण जर्मनी बरबाद होईपर्यंत लोकांना हिटलर देवच वाटत होता. आता आपल्या तालुक्यात विठ्ठल जोपर्यंत बंद पडत नव्हता तोपर्यंत भारत नाना सगळ्याला प्रियच होते हो. आणि हे पूर्वीपासून मीच सांगत होतो की बंद पडायच्या आधी शहाणे व्हा. लोक नाही नाही हे काय एवढा मोठा हत्तीसारखा, 2-3 हत्तीसारखा कारखाना कसा बंद पडतोय? आज हत्ती रुतलाय, पाक त्या चिखलामध्ये रुतलाय. आता ते करणारे ठीक आहे की नाना आपल्यातून गेले वगैरे, पण हे जे काय घडलं, आंधळं प्रेम करणं. आता एखाद्याचा स्थायी भाव असतो की नाही आम्हाला आंधळं प्रेम करायचं आहे, हा एक असतं, ते त्याला कळत नाही कार्यकर्त्याला. दुसरा हेतू असा एखाद्या कार्यकर्त्याचा असा असतं की त्याचं काहीतरी घोंगडं कुठं तर कीर्तनात गुंतलेलं आहे, कदाचित त्याच्याही प्रॉपर्टीवरती बोजा असेल. आता एखाद्या डायरेक्टरला, तुम्ही जे सध्याचे विद्यमान डायरेक्टर आहेत ज्याच्या प्रॉपर्टीवरती बोजा काढला असेल, त्याला तुम्ही 10 वेळा विचारावं, डोक्यात दगड घालून विचारा की नाही काय वाटतंय. जर त्याची प्रॉपर्टी गुंतलेली असेल, तो कशाला मरायला म्हणल की नाही मला चेअरमनचा निर्णय मान्य नाही, हे फेडणार कोण? दुसरा एक शेवटचा प्रश्न, आता शेवट होईना वाढायला लागले ही, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा. मला वैयक्तिक पडलेला आहे तो, आणि तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना पडला असेल. शिवतीर्थावरची सभा व्हायच्या पूर्वी अभिजित पाटील 1.5 महिना जेव्हा फिरत होते किंवा राष्ट्रवादीमध्ये आल्यापासून सरकारवर ज्या पद्धतीनं टीका करायचे, सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करायचे, गावभेट त्यांची तुम्ही भाषणं पण ऐकली असतील, अकलूजमध्ये त्यांनी भाषण केलं प्रामुख्यानं, किंवा गावोगावी गावभेट दौऱ्यानिमित्तानं ते फिरत होते, प्रणित शिंदेसोबत फिरत होते, इकडे धैर्यशील मोहिते पाटल्यासोबत फिरत होते, तर ते सरकारवर टीका करायचे. मात्र शिवरत्नवर जर तुम्ही भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सरकारच्या विरोधात एकही शब्द बोलला नाही. त्या दिवशी सकाळी कारवाई झाली होती. तर हा अचानक चेंज असा होऊ शकतो का माणसामध्ये? काय म्हणजे काय आक्तिकता असते? हे बघा, अचानक चेंज होऊ शकतो म्हणजे मुळामध्ये आजकाल तुमच्या एक लक्षात आलं असेल की तालुक्यामध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये भाईराऊळ होते, अण्णा होते, अगदी सुधाकर पंत परिचारक होते. ह्या लोकांनी लोकनेता का मानलं? तर ह्यांची एक ठाम विचारधारा होती आणि ठाम भूमिका होती. पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला कालखंड, तर नेतृत्वाचा आता असं बेसच राहिलेला नाही आहे वैचारिक कुठला, की बाबा ठाम भूमिका नाही आहे, ठाम वैचारिक बैठक नाही आहे. आता तुम्ही जे म्हणता की त्यांनी बाबा इतर ठिकाणी टीका केली पण तिथं टीका केली नाही, मग मी जे मगापासून सांगतो ना की ह्यांचं ऑलरेडी ते फायनल आहे, ह्यांना मनापासून तिकडं जायचंच आहे हो, जायचंच आहे, जायचं होतंच. फक्त हे निमित्त आहे, कारवाई हे जे आहे ते निमित्त आहे. आणि त्यामुळं ते कशाला भूमिका घेतील सरकारच्या विरोधात किंवा शिवरत्नवरती बंगल्यावरती बोलताना. आणि आता साधा विषय आहे, ज्यावेळेस मोहिते पाटलांचं सीट निवडून येईल
त्यावेळेस परत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीवरती सगळ्यात जास्त कमांड कोणाची असणार आहे? मोहिते पाटलांची असणार आहे. त्याच्यामध्ये परत उद्या ह्यांना महत्त्व काय राहणार आहे? भाजपमध्ये पण गर्दी की इथं समाधान अवताडे आहेत आपल्या तालुक्यात, प्रशांत परिचारक आहेत, हे तिथंच एवढी गर्दी झाली, मग इकडं तर कुठं काय आहे तेव्हा? आता मग हे कळत का नाही कळत मला माहीत नाही, पण ह्यांना नाही ना, आम्हाला संघर्ष करायचा नाही आहे, आम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करायचा नाही आहे, आमची वैचारिक भूमिका कुठलीही ठाम नाही आहे, आम्हाला आमच्या हाय त्या कळपातच जायचं होतं, आम्हाला जिथं आमचे आर्थिक संबंध हितसंबंध गुंतलेले आहेत. एक लक्षात घ्या, हे राजकारण्यांच्या अगोदर पहिली त्यांची ओळख जी आहे ते स्वतःची ओळख त्यांनी उद्योगपती म्हणून करून दिलेली आहे. आणि उद्योगपतीचं एक धोरण असतं की ज्याचं सरकारी उद्योगपती ते जे असतात, त्यामुळे ते वेगळं काय करणार आहेत? त्यांना वाटलं असेल की आपले आर्थिक हितसंबंध जिथं गुंतलेत तिथं जावं बाबा, ह्यांच्याकडं काय नाही आहे, वगैरे राहण्यात अर्थ नाही, म्हणून हे आपलं चाललेलं आहे. आणि त्यामुळे ते बोलले नसतील तिथं आणि बोलणार पण नाहीत. त्याच्याही पुढचं सांगतो, शिवतीर्थावरती सभा झाली, त्याच्या 2-3 दिवस आधी प्रशांत परिचारकांनी राष्ट्रवादीचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरती 2-3 ठिकाणी टीका केली होती. बरोबर आहे, हे जी टीका जी केलेली आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे सगळीकडं. त्या टीकेला तुम्ही जर स्वतःला राष्ट्रवादीचा एक प्रमुख नेता मानत होता, अगदी पवारसाहेबांनी जिल्ह्याचं पालकत्व ह्यांच्याकडे दिलं होतं की पोकळी भरून काढतील औदुंबर अण्णांची, यशवंत भाऊंची, जिल्ह्यातली पोकळी भरून काढतील. म्हणजे मी जे मग सांगितलं की पवारसाहेब एखाद्यावर प्रेम केलं तर मनापासून करतात, एवढं प्रेम केलं होतं. आता त्या प्रेमाला, त्या विश्वासाला हे पात्र नव्हते, हे ह्यांनी स्वतःच दाखवून दिलेलं आहे. आणि ह्यांनीच पवारसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आता ते निघून गेलेले आहेत. परंतु साधा एक विषय, तुम्ही जर जिल्ह्याचे नेते स्वतःला, पवारसाहेबांनी अगदी तुम्हाला जिल्ह्याचा नेता म्हणून तुम्हाला राष्ट्रवादीची मान्यता दिली होती, तुम्हाला असं वाटत नाही का त्या दिवशी शिवाजी चौकामध्ये, छत्रपती शिवाजी चौकात ज्यावेळेस सभा झाली पवारसाहेबांची, त्या दिवशी एक जबाबदार नेता म्हणून प्रशांत परिचारकांनी जे पवारसाहेबांवर टीका केलेली होती त्याला उत्तर देण्याचं कर्तव्य यांचं नव्हतं का? पण ते का दिलं नाही उत्तर किंवा का देऊ शकत नाहीत? तर एक लक्षात घ्या की शेवटी हितं भाजपच्या ज्या विचारधारेच्या विरोधात त्यांना लढायचंच नाही आहे, म्हणून ते टाळलं असेल त्यांनी उत्तर द्यायचं, कारण त्यांचा मार्ग ऑलरेडी तयारच झालेला होता ना. हे प्री प्लॅन आहे सगळं, असं माझं म्हणणं आहे. ओके, तर हे होते अमरजित पाटील आणि बऱ्याच गोष्टीवर त्यांनी बेधडक जी त्यांची काही मतं आहेत, उत्तरं आहेत ती सांगितलेली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये वातावरण ढवळून निघालेलं असताना पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल कारखान्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे राजकीय डावपेच बघायला मिळतात. आणि त्याचाच एक भाग विठ्ठल कारखान्यानिमित्तानं अभिजित पाटील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये होते, त्यांनी आपला जो काही पाठिंबा आहे तो भाजपचे जे काही उमेदवार आहेत राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेला आहे. खरं तर त्यांच्या भूमिकांबद्दल अमरजित पाटील साहेब तुम्ही आमच्याशी बोलला आणि तुमची जी काही मतं आहेत ती व्यक्त केलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.